हे बघा, ही ना अख्खी वाम घेतलेली आहे मी आज. आणि हे फक्त पापलेट मला 200 रुपयाचे 6च दिले आहे. हा बांगडा मच्छी आहे, मस्त मोठे मासे आहेत. आणि ही वाम खूप सारी आहे. आज आपण हे सकाळी मच्छी घेतली ना, तर हे बांगडे स्वच्छ करून झाले आहेत. आणि ही वाम ही पण स्वच्छ करून झाली आहे. याचा रसा बनवला जाईल आणि काही फ्राय केला जाणार. यात पण पाहुणे येणार आहेत, त्यांच्यासाठी हा सगळा खोळ घातला आहे. आणि हे बांगडा फ्राय होणार आहे. आता याला मी मीठ लावून ठेवणार आहे छान. आणि याला पण नंतर याला मी हळद आणि लिंबू लावणार आहे. ज्यावेळेस मला तळायचे असणार त्यावेळेस मी याला हळद, हिरवी चटणी वगैरे लावून मग याला फ्राय करणार आहे छान एकदम मस्त. आता हे मी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. चला तर आता याचं वैस पाणी निघून जावं म्हणून त्याला मी मीठ लावून ठेवत आहे. आता ज्या वेळेस करायचं आहे तेव्हा मग थोडा वेळ आधी हळद, लिंबू, मसाला लावून ठेवणार. हे बघा, मी आता लिंबू पिळत आहे यावर. बांगडा वैस असतो ना जास्त, तर त्यामुळे पित्ताचं शरीराला बाधू नये म्हणून आपण लिंबू किंवा कोकम रस लावू शकतो. आणि आता मी ही हळद आता हे हळद आणि लिंबू आपला लावून झाला आहे. याला मी आता हिरवी चटणी लावत आहे. काय झालं, मिक्सरचं छोटं भांडं खराब झालं आहे आणि मोठं छान आहे, पण कमी चटणी असेल तर मोठं भांडं जास्त मसाला बारीक करत नाही. त्यामुळे मला हे मोठ्या भांड्यामध्ये करावं लागलं. याच्यामध्ये मी मिरची वाटताना थोडं मीठ टाकलं आहे. आधी लावलं होतं पण कमी पडू शकतो म्हणून हे लावलं. आता चटणी छान लावून झाली आहे. आता हे आपण याला मी आता तळण्यासाठी तयार करत आहे. आम्ही घरी बनवला आहे मसाला माझा. हे तांदूळ पीठ आहे, हे बेसन पीठ आहे आणि हे थोडं मीठ. चला तर आता मी ही
हे मच्छीला आता मसाला लावून घेत आहे. तुमच्याकडे कशी करतात मच्छी फ्राय मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर माझी ही डिश आवडलीच तर मला सर्वांनी लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं दिसत आहे फ्राय केल्यावर. मस्त चमचमीत आणि झणझणीत चवदार बांगडा फ्राय. हॉटेलमध्ये पण असं खायला नाही भेटणार. सहसा मला हॉटेलची मच्छी आवडत नाही फ्राय केलेली, खूप तेल असतं त्यामध्ये. जे आपण घरात बनवून खातो ना क्वचितच कोणत्या तरी हॉटेलमध्ये घरच्यासारखं मिळतं. तर आता हे माझं लावून झालं आहे. आपण थोड्या वेळाने हे फ्राय करायला घेऊ 15 मिनिटांनी. शेवटच्या 2 चपात्या राहिल्या त्या करते आणि मग मी बांगडा मच्छी फ्राय करणार आहे. कशी दिसते चपाती? गोल दिसते का? भाजली का बरोबर सांगा. मला अशीच आवडते पण छान भाजलेली. झाली. चला तर आता आपण मच्छी फ्राय करूया. बांगडा मच्छी फ्राय.
आता मी हे दोनच तळणार आहे यामध्ये, कारण मला परतायला मिळालं पाहिजे मोठ्या ह्याचा, आणि तवा आपला लहान आहे. छान झाले ना. मी जसे आता केले तसे जर तुम्हाला आवडलं असेल ही डिश तर नक्कीच घरी करून बघा. आता आपण काढूया.
कशी दिसते मच्छी फ्राय. तुम्ही पण करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले, किंवा आता पण तुम्ही बघितल्यावर कमेंट करू शकता. छान.